पुण्यापाठोपाठ राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा प्रदूषणामुळे नागरिक हैराण झालेत। प्रदूषणामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं डॉक्टर सांगतायत। श्वसन विकार किंवा दमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्या असा सल्लाही डॉक्टर देत आहेत। राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे येथे वायू प्रदूषण आणि धुळीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत। तर उपराजधानीतील श्वसनाचे रुग्ण वायू प्रदूषणामुळे प्रचंड प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी येऊ लागल्या। आपल्यासोबत ज्येष्ठ श्वसनरोग तज्ञ अशोक अरबट सर आहेत। सर, गेल्या काही दिवसांमध्ये श्वसनाचे आजार असलेले रुग्ण वाढलेले आहे। तुमच्याकडे काही डाटा सुद्धा आहे, तुमच्याकडे रुग्णांची संख्या वाढल्याची सांगण्यात येत आहे। काय नेमकं चित्र आहे? निश्चितच यावर्षी आता जसा वातावरणात बदल झाले, थंडी पडायला लागली आणि एक चांगला आनंदाचा दिवाळीचा सीझन आता समोर येतो आहे। परंतु नुकत्याच या वातावरणातली बदलामुळे आणि पावसाळा निघून हिवाळ्याला सुरुवात झाली तर श्वसन रोगाशी संबंधित रुग्णाची संख्या सध्या आता दुप्पट वाढलेली आहे। तर याचं मुख्यत्वे कारण हे आहे की वातावरणातील प्रदूषण कशामुळे होतं। दोन प्रकारचं प्रदूषण असतं, एक तर वातावरणामध्ये असतो म्हणजे घराच्या बाहेर असतं आणि घराच्या आत प्रदूषण असतं। सध्या घराच्या आतलं प्रदूषण जे आहे, ज्याच्यामध्ये दिवाळीच्या दिवसात लोक घराची रंगरंगोटी करतात, घराला रंग देतात, फर्निचरचा रंग होतो किंवा घराची साफसफाई होतो आणि घरात फटाके सुद्धा फोडतात आणि अशा अनेक प्रकारचे काही जे असतं निष्क्रिय झालेलं सामान लोक बाहेर जाऊन जाळतात। तर अशा प्रकारच्या प्रदूषण घरात तयार होतं आणि घराच्या बाहेर प्रदूषण आपण माहितीच आहे आपल्याला की वायू प्रदूषण कशामुळे होतं। जास्तीत जास्त प्रदूषण होण्याचं कारण जे आहे त्याच्यामध्ये शहरीकरण एक मुख्यत्वे कारण आहे, ज्याच्यामध्ये गिरण्या, असंख्य प्रमाणात वाढले कारखाने, रोडवरची वाढणारी टू व्हीलर्स आणि फोर व्हीलरची वाहतूक, ट्रकची वाहतूक आणि याच्यामुळे जो धूर निघतो त्या धुरामुळे प्रचंड असा एक प्रकारचा वातावरणात बदल होतात। आणि त्यासोबतच आता आपण पाहतो आहे की रस्त्याचे बांधकामं भरपूर सुरू आहेत आणि मोठमोठ्या बिल्डिंग, मोठमोठ्या स्ट्रक्चर बांधण्यात येत आहेत आणि या बांधकामामुळं जी धूळ वातावरणात येत आहे त्याच्यामुळे एक प्रकारचा स्मॉग ज्याला म्हणतो आपण आणि डस्ट आणि फॉगचा जो एक संयुक्त एक पडतो स्मॉग, तर स्मॉगचं प्रमाण अतिशय वाढतं वातावरणामध्ये। स्मॉगचं प्रमाण वाढल्यामुळं काय होतं की हवेतील एक प्रकारचा गारवा वाढतो आणि त्यामुळे ओझोनचं प्रमाण वाढून त्याच्यामुळे अनेक आजाराला आमंत्रण होतं। आता अर्थात ओझोनचं प्रमाण वाढल्यानंतर काय होतं, त्याच्यामुळे ओझोन हा इरिटंट गॅस आहे, त्याच्यामुळे ज्या लोकांना श्वसन क्रियेशी संबंधित आजार आहे, दमा, सीओपीडी आहे, सतत खोकला, सर्दी होतो, त्यांचे आजार वाढायला लागतात। त्याचबरोबर आता येणाऱ्या दिवाळीत जे काही फटाके फुटणार आहेत किंवा आता लोकांनी सुरुवात केलेली आहे, आपण पाहतो की क्रिकेटची मॅच झाल्यानंतर लोक जिंकलो तर आपण फटाके फोडतात। तर या फटाक्यामध्ये अनेक विषारी असे वायू असतात। तर फटाक्यामध्ये आपण पाहतो की कार्बन डायऑक्साईड असतो, कार्बन मोनॉक्साईड असतो, सल्फर डायऑक्साईड असतो, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड असतो। हे वायू अत्यंत विषारी आहे आणि यांचा घातक परिणाम आपल्या शरीरावर होतो। परिणाम हा आपल्या त्वचेवर होतो, आपल्या मेंदूवर होतो, श्वसन क्रियेवर होतो आणि हार्टवर सुद्धा होतो। त्यासोबतच आपल्याला माहित असेल की फटाक्याच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या पदार्थाचा वापर होतो त्याच्यामध्ये कॉपर असतो, मॅग्नेशियम असतो, लेड असतो, त्यानंतर झिंक असतो। तर अशा प्रकारचे अनेक विषारी पदार्थ या फटाक्यामध्ये तयार होत असतात। सोबतच जेव्हा फटाक्याचा रंग तयार होतो तेव्हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स त्यातून बाहेर निघतात। तर हे सगळे जे पदार्थ वातावरणात जेव्हा येतात त्याच्यामुळे जो आपल्याला त्रास होतो तो अतिशय भयानक त्रास असतो। असं समजूया की त्रास सुरुवात कसा होतो, ज्या लोकांना आधीचे सीओपीडी किंवा दमा किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा श्वसन क्रियेशी संबंधित आजार आहे त्यांचे आजार वाढायला लागतात। दुसरं असं आहे की लोकांना या इरिटेशनमुळे लोकांना वारंवार सर्दी होणे, खोकला येणे, घशात खवखव होणे, त्याच्यानंतर फटाक्याच्या आवाजामुळं किंवा एकंदरीत याच्यामुळं कानामध्ये बधिरता येणे, ऐकायला कमी येणे, डोळ्यात लालसर येणे, डोळ्यातलं पाणी वाहणे, डोळ्यात इरिटेशन होणे, त्याच्यासोबतच मेंदूत बधिरता येणे, अशा प्रकारचे अनेक आजार होतात। हृदयरोगाशी संबंधित जे काही आजार आहेत ते पण या कारणामुळे वाढतात। तर
यावर उपाय म्हणून आपण काय करायला पाहिजे की आपण एक तर मास्क घालणे हे आपल्याला आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपण स्वतःचं प्रोटेक्शन आपण काही प्रमाणात करू शकतो. त्यासोबतच घरात जे प्रदूषण तयार होते त्याला आपण कसं समोर जावं किंवा शक्यतोवर घराला रंगरंगोटी करू नये किंवा घराला साफसफाई करताना इतर काळजी घ्यावी तर त्या करता येईल आपल्याला. त्यासोबतच आपण फटाके फोडणे अजिबात बंद करायला पाहिजे, कारण की फटाक्याचे अत्यंत विषारी फटाका असतो आणि त्याच्यातून निघणारे वायू असतो. त्याच्यामुळे आपल्याला माहिती असेल की ज्या प्रेग्नंट स्त्रिया असतात त्यांच्या प्रेग्नन्सीवर सुद्धा परिणाम होतो आणि लहान मुलांची जर जास्त वेळेस लहान मुलं या फटाक्याच्या धुरामध्ये राहिले तर त्यांची वाढ सुद्धा खुंटते. सर, फक्त एक महत्वाची गोष्ट, हे तुम्ही सगळे लक्षणं आणि उपाययोजना सांगत आहात, पण गेल्या वर्षी किती आकडेवारी होती? अजून दिवाळीपूर्वी हे तुम्ही सगळ्यांनी काळजी घेण्याकरता तुम्ही सूचना करत आहेत, पण गेल्या वर्षी काय डाटा होता? कारण आता जे केसेस जे आहेत ते साधारणपणे वातावरण बदलामुळे जास्त येत आहेत. गेल्या वर्षी आम्हाला असं लक्षात आलं की आमच्याकडे जे पेशंट ओपीडीला आणि आमच्याकडे ऍडमिट झाले हे पेशंट त्या आधीच्या सीझनपेक्षा दुप्पट प्रमाणात ऍडमिट झाले होते लोक आणि ओपीडीमध्ये आले होते. तर त्याचं निव्वळ कारण होतं वातावरणातील बदल, वाढलेली थंडी, प्रदूषण आणि दिवाळीत वाढणारे फटाके. नेमका आता अजून दिवाळी यायची आहे, फटाके फोडायचे आहे, परंतु आताही सध्या अनेक रुग्ण अशा प्रकारे आमच्याकडे येतात की ज्यांना वारंवार सर्दी आहे, खोकला आहे, दमा त्यांचा वाढलेला आहे. म्हणजे हे जे बदल आहेत ते निश्चितच वातावरणातील बदल आणि वातावरणातील प्रदूषण याच्यामुळे आहे. आता याच्यापेक्षा जास्त जेव्हा फटाके फुटतील तर अजून जास्ती प्रमाणात लोकांना त्रास होईल. सर, सगळ्यात महत्वाचं हे वातावरणातील बदल, पण नागपूर हे शहर मुंबई पुण्याच्या तुलनेत हिरवगार आहे. जे देशातील हिरव्यागार शहरांमध्ये नागपुराची ओळख येते, तरी पण हे परिणाम कसे काय वाढलेले का दिसतात नागपूर? काय होतं की आपल्याकडे आधी जेव्हा पूर्वी जेवढे झाडं होती, झाडं असतात ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्याचप्रमाणे समुद्र असतो, पाणी असतो, समुद्रातला शेवाळ असतो, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि हे जे गॅसेस असतात ते शोषून घेण्याची एक क्रिया असतं, ते सामर्थ्य असतं त्यांच्यामध्ये. तर सध्या आता आपल्याकडे ही तेवढी आधी हिरवीगार झाडं आलेली नाही आहेत. आधी नागपूर ग्रीन होतं, पण आता नागपूरमध्ये एवढे रस्ते आणि एवढं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि एवढ्या बिल्डिंग, नवीन इमारती बांधत आहे आणि त्याचा धूर एवढा बाहेर येत आहे की त्याच्यामुळे 2.5 ज्याला पार्टिकल्स म्हणतो आपण, असे पार्टिकल्स हवेत येतात आणि हे पार्टिकल्स अत्यंत घातक आहे. असं सुद्धा संशोधनात आलं आहे की या पार्टिकल जास्त हवेत असल्यामुळे तुम्हाला डायबिटीज होण्याचा सुद्धा धोका असतो. तर वातावरणातलं जे प्रदूषण आहे ते नागपुरात सुद्धा काही कमी नाही आहे आणि नागपुरात सुद्धा सध्या जे पेशंट वाढत आहेत त्याच्या मागे मुख्य कारण वातावरणातील प्रदूषण आणि बदललेलं हवामान, वाढत चाललेली थंडी, त्यासोबतच वाढलेलं कन्स्ट्रक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन सुद्धा या दिवसात जास्ती होतात. खरं तर मुंबई पुण्यासोबत नेहमीच नागपूरची शर्यत लागलेली असते, पण नको असलेली ही वायू प्रदूषणाच्या शर्यतीत सुद्धा नागपूर पुढे येताना दिसत आहे. त्यामुळे अनेक श्वसनरोगाचे आजारी रुग्ण डॉक्टरांकडे सल्ला घेण्याकरता पोहोचत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर. विकासाचा ध्यास म्हणजे